नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि तुम्ही आज पाहताय एक वॉचलिस्ट आणि स्टॉक वॉचलिस्टचा आणि निफ्टी ॲनालिसिसचा व्हिडिओ. आज आहे 15 जानेवारी 2025 आणि आपण आज जे पण स्टॉक निवडतोय ते 16 जानेवारी 2025 साठी असतील आणि निफ्टीचं ॲनालिसिससुद्धा. पहिला स्टॉक तुम्ही स्क्रीनवर बघताय तो नायका आहे. तर तिथे FSN ई कॉमर्स व्हेंचर लिमिटेड असं नाव आहे त्याचं, पण आपल्याला सिम्बॉल म्हणून नायकाचं दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघाल तर ही जी ट्रेंड लाईन आहे, जी खूप दिवसाची जी ट्रेंड लाईन आहे, इकडे सपोर्ट केला, इकडे सपोर्ट घेतला, इकडे सपोर्ट घेतला. त्या ट्रेंड लाईनला कालची जी कॅन्डल होती ती खाली होती आणि आजची कॅन्डल गॅप अप देऊन सुद्धा बुलिश कॅन्डल तयार झाली आहे आणि ही त्यांनी ट्रेंड लाईन जी आहे ना ती तोडलेली आहे. तर याच्यामध्ये उद्या बुलिशनेस असू शकतो आणि त्यात तो बुलिशनेस कुठपर्यंत असू शकतो तर 177 178च्या लेवलपर्यंत, म्हणजे उद्या यामध्ये बुलिशनेस वाटतोय. तुम्ही परत हा उद्या स्टॉक जेव्हा निवडाल तेव्हा 5 मिनिटाचा चार्ट तुम्ही त्याच्यावरती प्लॉट करा किंवा टाइम फ्रेम निवडा आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी तुम्ही हाईज किंवा त्या ठिकाणी रेजिस्टंट आणि लोच्या ठिकाणी सपोर्ट लावून त्यानंतर तुम्ही कुठे ब्रेक होतोय त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये ट्रेड करू शकता. आणि प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा की सपोर्टच्या ठिकाणी बुलिश रिव्हर्सल पॅटर्न तयार होतात का बघा आणि हायच्या ठिकाणी बिअरिश रिव्हर्सल पॅटर्न होतात का ते तुमचं लक्ष पाहिजे. पुढचा स्टॉक जो आहे तो BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तो सलग 3 दिवस झालं बुलिश आहे आणि आज सुद्धा त्यांनी बुलिश मारुबोजू कॅन्डल तयार केलेली आहे. तो नियर हाय आहे. तर उद्या या स्टॉकमध्ये सुद्धा बुलिशनेस येऊ शकतो. लागोपाठ 3 दिवस पौर्णिमेचा वाढत आहे, तर उद्या सुद्धा हा स्टॉक बुलिश असेल. कॅन्डलवर तुम्ही 5 मिनिटाच्या ट्राय करा, 15 मिनिटाच्या ट्राय करा, पण एका मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती म्हणजे एका मिनिटाच्या म्हणजे 5 मिनिटाचं जे तुम्ही टाइम फ्रेम निवडताय किंवा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम निवडताय ते तुम्ही एकच ठेवा प्रत्येक स्टॉकसाठी, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कुठल्या स्टॉकमध्ये कधी पॅटर्न्स तयार होतात. 5 मिनिटावर तयार होत असते तर 5 मिनिटाची टाइम फ्रेम वापरणं महत्त्वाचं आहे. एका स्टॉकला जी टाइम फ्रेम चालते ती दुसऱ्या स्टॉकला चालते असं नाही. त्यामुळे नेहमी 5 मिनिटाची टाइम फ्रेम आणि 15 मिनिटाची 10 मिनिटाची टाइम फ्रेम स्विच करून बघा. कुठल्या ठिकाणी चांगले पॅटर्न तयार होतात त्या पॅटर्नला फॉलो करून ती टाइम फ्रेम निवडा. फॉर एक्झाम्पल आता इथे मी 5 मिनिटाचा चार्ट लावतोय. तर 5 मिनिटाच्या चार्टमध्ये इथे सपोर्टच्या ठिकाणी इथे जी 50ची EMA आहे तिकडे सपोर्ट घेतलाय, पण इथे असा कुठली कॅन्डल दिसत नाही ज्या ठिकाणी आपल्याला बुलिशनेस दिसतोय किंवा काय याच्यामध्ये सुद्धा दिसत नाहीये. आता 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघाल तर 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती इथे चांगले पॅटर्न दिसत आहेत. इथे हॅमर पॅटर्न दिसतोय, इथे हॅमर दिसतोय, इथे सपोर्ट घेतलेले दिसतोय. तर 1 मिनिटाची टाइम फ्रेम आहे ते BSE साठी चांगले काम करते. तुम्हाला इथे हाय मार्क करायचा आहे. याचा लो मार्क करण्यापेक्षा जिथे जास्त वेळ टच होते तसं इथे हाय मार्क केला. मी थोडं इथे डार्क करतो आणि दुसरा आपण इथे हा समजा लो मार्क केला कालचा, म्हणजे आजचा लो असेल, उद्यासाठी तो आदल्या दिवसात असेल. तर मग इथे बघाल तर या ठिकाणी सपोर्ट घेतला तर ही लाईन, मग तुम्ही उद्या ट्रेड करताना इथे जर खाली स्टॉक पडला तर इथे तो तोडतोय का बघा. तोडला तर इथे सपोर्ट घेतोय का बघा. इथे कुठला पॅटर्न तयार होतोय का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा उद्या स्टॉक हा गॅप डाऊनमध्ये गेला आणि इथे इथे राहिला, इथे ट्रेड करता यायला, परत त्यांनी इथली पण तोडली आणि परत इथे आला, परत इथे तुम्हाला असं वाटलं की इथे हॅमर्ड पॅटर्न तयार होतोय आणि इथे एक चांगली ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे, तर तुम्ही इथे बाय करू शकता आणि तो स्टॉक परत इथपर्यंत जाईल आणि परत खाली येऊन परत ही हाय तोडेल. हे असं सगळं स्टॉक मार्केटमध्ये चाललेलं असतं. आज ग्रीन कॅन्डल बनली तर उद्या रेड बनेल, रेड बनली तर ग्रीन बनेल. पण हे जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतात त्याला स्टॉक मार्केटमध्ये नेहमी महत्त्व दिलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी नक्की स्टॉक किंवा इंडेक्स कॉन्सॉलिडेट होते. म्हणजे या ठिकाणी ही जास्त वेळ ट्रेड करते, जसं इथे जास्त वेळ ट्रेड केलं आणि नंतर तो अप ट्रेंडमध्ये गेला. म्हणजे हे सगळं होत राहतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. रेजिस्टन्सच्या ठिकाणी, सपोर्टच्या ठिकाणी जास्त वेळ स्टॉक किंवा इंडेक्स ट्रेड करत राहते आणि त्यानंतर मग अप मूव्ह किंवा डाऊन मूव्ह ती डिसाईड करते. आता ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता इथून पुढचे जे ॲनालिसिस असेल ते निफ्टीचं असेल. हे निफ्टीचा चार्ट आहे, हा 1 डेचा चार्ट आहे. मी थोडा व्हॉल्यूम कट करतो.
तर आज इथे कॅन्डल व्यवस्थित तयार झालेली नाहीये. थोडा investing.com वरती काहीतरी गडबड दिसतीये. मी परत जातोय निफ्टीच्या चार्टवरती. इथे बघाल तर निफ्टीच्या चार्टनी जो आपण इथे जो चौकोन काढला होता, म्हणजे सॉरी, रेक्टँगल काढला होता किंवा प्राइस रेंज काढली होती, ही जी प्राइस रेंज आहे त्याच्यावरतीच मार्केट ट्रेड करत आहे. आणि मार्केट ट्रेड करत आहे म्हणण्यापेक्षा कालपेक्षा आज, परवापेक्षा कालचा क्लोज आहे तो वरती आहे. कालच्या क्लोजपेक्षा आजचा क्लोज हा वरती आहे. पण तिन्ही क्लोज वरती आहे, म्हणजे मार्केट वरती जाताना तर दिसतंय, पण त्याला जी स्ट्रेंथ किंवा ताकद असते ती फ्युचरमध्ये मिळते. तर फ्युचरची ताकद जर बघाल तुम्ही, तर इथे तुम्ही फ्युचरचा डेटा बघाल तर फ्युचरच्या डेटामध्ये आपल्याला असं दिसतंय की तिथे कुठेतरी ओपन इंटरेस्टचा डेटा आहे तो निगेटिव्हमध्ये जातोय. कालपेक्षा आज ओपन इंटरेस्ट लो आहे, म्हणजे मार्केटमध्ये वीकनेस आहे. मार्केट स्ट्रेंथमुळे वरती जात नाही, वीकनेसमुळे किंवा कोण पोझिशन क्लोज करतं त्याच्यामुळे त्या इंडेक्सची प्राइस वाढते किंवा तिथे मॅन्युप्युलेशन म्हणू शकत नाही, पण काहीतरी शिस्त आहे ज्याच्यामुळे तिथे जास्त अजून काही मुवमेंट होत नाही. पण कसं आहे की उद्या एक्सपायरी आहे, कारण उद्या आहे 16 जानेवारी 2025, म्हणजे गुरुवारी निफ्टीची एक्सपायरी असते. तर निफ्टीच्या एक्सपायरीच्या वेळेस जसं आता आपण हा आधीचा बघितला तो फ्युचरचा ओपन इंटरेस्ट बघितला, आपण आता बघतोय तो 16 जानेवारीचा एक्सपायरीचा ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट बघतोय. तर आपण ओपन इंटरेस्टला आधी क्लिक करूया. ओपन इंटरेस्टच्या डेटाकडे जर तुम्ही जाल तर तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात येतील. एक तर 23,300चा जी लेवल आहे तिकडे जास्त कॉल रायटर्स आहेत आणि 23,100च्या ठिकाणी जास्त पुट रायटर्स आहेत. आपण हाच डेटा जर याच्यामध्ये बघितला, चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये बघितला, तर आपल्याला त्यामध्ये कळेल की तुम्ही बघाल इथे तर 23,300 वरती कॉल रायटर फार ॲक्टिव्ह आहेत आणि 23,100 वरती पुट रायटर ॲक्टिव्हेटर आहेत. आता इथे थोडे कॉल रायटर आणि इथे एक ॲव्हरेज कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग झालेली आहे. तर आता सध्या असं वाटते की 23,200ची जी स्ट्राईक प्राईस आहे ती उद्या फार इम्पॉर्टंट आहे आणि त्या ठिकाणी जास्त प्रीमियम डिके होऊ शकतो. त्यासाठी मी निफ्टीचे जे 23,200च्या ज्या स्ट्राईक आहेत उद्याच्या एक्सपायरीच्या 16 जानेवारीच्या, ते इथे टाकलेले आहेत आणि त्याला सुद्धा मी इथे सपोर्ट रेजिस्टन्सची ट्रेंड लाईन काढलेली आहे. तर तुम्ही इथे बघाल तर इथे मी याच्यामध्ये बघाल हा 23,200च्या कॉल रायटिंग कशी चालली आहे ते बघा. ह्या 23,200 इथं तुम्हाला दिसतोय, एवढी छानपैकी कॉल रायटिंग झालेली आहे. तर त्या दृष्टीतून तुम्ही जर पुट रायटरच्या बाबतीत बघाल तर इथे कुठेतरी कन्सॉलिडेशन आहे. इथे फारसं पुट रायटर्सना महत्त्व किंवा आलेलं दिसत नाही, कारण जेव्हा पुट रायटर्स काम करतात तेव्हा त्यांचा ओपन इंटरेस्ट प्रीमियम असतो तो खाली पडायला लागतो. पण इथे कुठेतरी रेंज बाउंड प्रीमियम आहे. इथे कुठेच प्रीमियम फार मोठ्या प्रमाणामध्ये पडताना दिसत नाही. म्हणजे याच्यामध्ये काय कळत आहे, जर कॉल रायटरचा कॉलची स्ट्राईक जर बघितली त्याच्यामध्ये प्रीमियम खूप छान पडतोय, म्हणजे ते जिंकतायत. आणि पुट रायटर्स जे आहेत त्याचा प्रीमियम हा साईडवेज आहे, म्हणजे इथे काय फार मुवमेंट दिसत नाही. म्हणजे इथे लोक हारतायत, हे लोक जिंकत नाही आहेत. म्हणजे आता सध्या तरी असं दिसतंय की इथे पुट रायटर व्यवस्थित काम करत नाही आहेत. तर हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे उद्यासाठी. तर ते तुम्हाला असं वाटतं उद्या एकतर मार्केट रेंज बाउंड राहील किंवा निगेटिव्ह राहील, कारण इथला जो प्रीमियमचा डेटा आहे तो व्यवस्थित सांगत नाही आहे पुट रायटर जिंकतायत म्हणून. मग आता सध्या आपल्याकडे 2-3 गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देऊ. एक तर फ्युचरचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो सांगतोय की मार्केटमध्ये बिलकुल पण स्ट्रेंथ नाही आहे. एक तर ते साईडवेज राहू शकतं किंवा खाली पडू शकतं. ऑप्शनचा डेटा सांगतोय की मार्केट 23,100 ते 23,300 या लेवलमध्ये ट्रेड करू शकतं, पण मार्केटमध्ये कुठेही अप मूव्ह किंवा डाऊन मूव्ह सांगता येत नाही, हा ऑप्शनचा डेटा सांगतोय. आता प्रीमियमचा डेटा जो आहे, म्हणजे त्याचा प्रीमियम जे स्ट्राईक प्राईस बघितली तर प्रीमियमचा डेटा सांगतोय की मार्केट खाली पडेल आणि किंवा साईडवेज असेल, हे सांगतो. म्हणजे आता सध्या मला असं वाटतंय की उद्या मार्केटची रेंज ही 23,000 पर्यंत जरी गेली तरी मार्केट उद्या खालच्या दिशेला पडू शकतं.
हेच मला वाटतंय. कारण तसं झालं तरच प्रीमियमचा फायदा कॉल रायटर्सना होऊ शकतो, नाहीतर होणार नाही. म्हणजे उद्या 23,200 ची जी स्ट्राईक प्राईस आहे त्याचा प्रीमियम ऑब्झर्व करणं खूप महत्त्वाचं आहे. माझं सध्या आजचं ॲझम्पशन असं आहे की उद्या मार्केट खाली पडेल किंवा साईडवेज राहील आणि त्याचा जास्त फायदा 23,200च्या कॉल रायटर्सना होणार आहे. पुट रायटर्सना नाही असं मला वाटतंय, जे आपल्याला डेटा पॉईंट सांगतायत. म्हणजे ओव्हरऑल उद्या मार्केटमध्ये साईडवेज किंवा बिअरिश ट्रेंड असू शकतो, जरी लागोपाठ 3 दिवस क्लोज वरती दिलाय किंवा हायर साईडला दिला असेल तरी. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही असं वाटलं की तुम्हाला ज्ञानवर्धक आहे तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. थँक्यू व्हेरी मच.